नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि आज या मालिकेतील आज हा 31वा भाग. 2000 ते 2002 अस्थिरतेचा काळ असं त्या प्रकरणात मी नाव दिलंय. पी.एन. जोशींच्या निवृत्तीनंतर आतापर्यंत मॅनेजिंग डायरेक्टर असलेले श्रीकांत गद्रे यांची चेअरमनपदी नियुक्ती करण्याचा संचालक मंडळाचा निर्णय झालेला होताच. त्याप्रमाणे त्यांनी ठराव करून सहमतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठवूनही दिला होता. पण सरकारी खात्याचं एक वैशिष्ट्य असते की आपला म्हणून एखादा मुद्दा कोणत्याही निर्णयात घालायचा, आपला अधिकार समोरच्यांना जाणवून देण्यात तो हुकमी भाग असतो. त्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेने 2 वर्षांची सहमती दिली खरी, पण ती देताना त्यांचे परिणाम चेअरमन ऐवजी मॅनेजिंग डायरेक्टर असेच राहील ही पोस्ट ठेवली. ते मान्य करण्याचा पर्याय नव्हताच. 1 नोव्हेंबर 2000 रोजी श्रीकांत गद्रे यांनी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून बँकेच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारली. हा पुस्तकातला मजकूर मी वाचला, पण त्यात चूक झाली आहे माझ्याकडनं. रिझर्व्ह बँकेकडे जी संचालक मंडळाने सुद्धा गद्रे यांना चेअरमन पदाची नियुक्तीची परवानगी मागितली नव्हती. पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर श्रीकांत गद्रे यांनी माझे संपर्क साधला आणि सांगितले की तुमच्याकडे चूक राहिले. इतर काही गोष्टीबद्दल त्यांच्या कारकिर्दीतले त्यांनी मला तोंडी सांगितले, पण ती मी उल्लेख करीन कदाचित पुढे. पण ही चूक माझ्याकडनं अनावधानाने राहून झाली. रिझर्व्ह बँकेने असं काही बदल नाही केला, करत नाही ठाईतपणे. आणि बँकेने प्रस्ताव पाठवला, मॅनेजिंग डायरेक्टरचा प्रस्ताव पाठवला होता त्यांचा. पी.एन. जोशींनी त्यांच्या ज्या पुस्तकावर पत्र आहे त्यात लिहिले, श्रीयुत एस.टी. गद्रे यांना मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नेमण्याची कल्पना संचालक मंडळाचीच होती. त्यांनी तशीच शिफारस रिझर्व्ह बँकेला केली होती. रिझर्व्ह बँकेने आपला खाक्या दाखवून बोर्डाने चेअरमन पदासाठी शिफारस केली असताना मॅनेजिंग डायरेक्टर ही पोस्ट दिली हे श्री गोडबोले यांचे विधान चुकीचे आहे. रिझर्व्ह बँक आपली सहमती आहे किंवा नाही एवढेच कळवते. शिफारस केलेल्या पोस्टपेक्षा खालच्या जागेवर नेमा असा निर्णय आतापर्यंत त्यांच्या इतिहासात कधीही दिला नाही. अशाच डिमोशनचे खापर रिझर्व्ह बँकेवर का फोडा असा जोशीने प्रश्न विचारला दुसऱ्यावर त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये. बरोबर आहे. आता मी पुस्तक लिहिताना चेअरमन असं लिहिलं, ही गोष्ट खरी आहे, ही चूक झाली. बहुधा पुस्तकामध्ये फॅक्टच्या तेवढी एकच चूक असावी असं मला वाटतं. अर्थात आता हे प्रतिक्रिया दोघांच्याही मला मिळाल्या. गद्रे साहेब स्वतःच बोलले त्यार्थी आणि पी.एन. जोशींनी त्याला दुजोरा दिला. आता माझ्या मनात प्रश्न असा उभा राहिला की मग चेअरमन पदाचा निर्णय का घेतला नाही बोर्डाने. आता हा प्रश्न आज बोलतोय मी, पुस्तकात उल्लेख नाही आहे, पण या प्रतिक्रिया आल्यानंतर मला असं वाटायला लागलं म्हणजे चेअरमनपदी कुणा आणायचा काय बोर्डाचा विचार होता का वेगळ्या, अशी सहजच शंका मनात येते. कारण आता तुम्ही जर गद्र्यांच्यावर जबाबदारी देताय तर त्यांना पूर्ण अधिकारी चेअरमन पद द्यायला होता असं एक त्रयस्थ म्हणून मला वाटतं. अर्थात त्या संचालकांनी काही वेगळा विचारसुद्धा केला असेल, माहीत नाही. असो. 7 ऑगस्ट 2000 सालच्या वादळी सभेच्या आणि वादग्रस्त विशेष सर्वसाधारण सभेमुळे संचालक मंडळात खळबळ उडाली होती. मखारे आणि सिकॉम यांचा तो बँकेवर प्रभुत्व मिळवण्याचाच प्रयत्न ही ठाम समजूत करून घेऊन कोणत्याही प्रयत्नाने तो उधळून लावायचा असा चंग संचालक मंडळाने बांधला होता. या सभेनंतर मखारे ग्रुपशी चर्चा करून सामोपचाराने काही मार्ग निघेल काय याची चाचपणी करावी असे त्यांना वाटले. त्यासाठी त्यांनी माझ्याशी संपर्क साधून तसा प्रयत्न करण्याची विनंती केली. ही सर्व वस्तुस्थिती मी सांगतोय. त्याचबरोबर सिकॉमला त्या युतीतून वेगळे कसे करता येईल याबाबतही मला विचारले. त्या दोन्ही गोष्टींचा घटनाक्रम, प्रगती व परिणाम याविषयी सविस्तर तपशील पुढे येईलच. तूर्त त्याचा फक्त उल्लेख पुरेसा आहे. संचालक मंडळातून राजेंद्र शालगर त्या सभेपूर्वीच निवृत्त झाल्याने त्यांची जागा रिक्त होती. त्या जागेवर 1995 माझ्या विरोधामुळे न होऊ शकलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परिवाराचे गोविंद लेले यांना 10 ऑक्टोबर 2000 रोजी स्वीकृत केले गेले. 24 फेब्रुवारी 2001 रोजी पुण्याचे कंपनी सेक्रेटरी म्हणून सुपरिचित असणारे आणि संघ परिवाराशी निगडीत महेश आठवले यांना संचालक म्हणून स्वीकृत करण्यात आले. मखारे या प्रकरणामुळे ज्येष्ठ उद्योगपती डॉक्टर निळकंठराव कालेणी नाखुश होते. त्यांनी 29 मार्च 2001 रोजी राजीनामा दिला. त्यांच्या जागी त्याच बोर्ड मीटिंगमध्ये सांगलीच्या उद्योजक सौ प्रभा कुलकर्णी यांना स्वीकृत करून प्रथमच एक महिला संचालकपदी नियुक्त केली गेली. पी.एन. जोशी 30 ऑक्टोबर 2000 साली चेअरमनपदावरून निवृत्त झाले. तेव्हा संचालक मंडळ त्यांच्या कर्तव्या एवढ्या प्रचंड प्रभावाखाली होते की त्यांनी जोशींना 1 नोव्हेंबर 2000 रोजी संचालक म्हणून स्वीकृत करून घेतले. सुरुवातीला जो उल्लेख केला ते इथे लिहिले मी पुस्तक. तेव्हा संचालकाने मला असाही प्रस्ताव होता की मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून गद्रे काम पाहतीलच, पण नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमनची पोस्ट वेगळी करावी. तसे करण्याला तोपर्यंत बँकिंग कायद्याची मान्यता आली होती. त्या पोस्टवर पी.एन. जोशींचे मार्गदर्शन
व प्रत्यक्ष कारवाई गद्रे यांच्याकडे अशी द्विस्तरीय पद्धती उपयुक्त ठरेल. पण असे करणे म्हणजे एकाच वेळेला दोन तलवारी सामन्याचा प्रयत्न करण्यासारखे होते व त्याने नवीन प्रश्न निर्माण झाले होते. प्रत्यक्षात तसे घडू शकले नाही, कारण अशा प्रश्नांचा अनुभव दोषी संचालक म्हणून मीटिंगमध्ये सहभागी व्हायलाच येऊ लागला. आपण निर्णय घेऊन तो अंमलात आणणे वेगळे आणि आपण म्हणू तशी कार्यवाही दुसऱ्याकडून होणे हे अगदीच वेगळे. त्यामुळे अनुभवातून जोशी यांनी 3 महिन्यातच 30 जानेवारी 2001 मध्ये स्वेच्छेने संचालक पदाला राजीनामा दिला. जोशी यांचा संचालक मंडळावर किती प्रभाव होता याचा पूर्वी उल्लेख आलाच आहे. त्याला पुष्टी देण्याचा घटनाक्रम होता एवढे नोंदवले तरी पुरेसे आहे. मखारे यांनी विशेष सभेच्या वैधतेबद्दल म्हणजे कायदेशीरपणाबद्दल कंपनी लॉ बोर्डाकडे तक्रार केली होती व त्याचे कवित्व चालू होते. सिकॉमी त्यांच्याच बाजूला उभी होती. गद्रे यांनी सूत्र घेताना हे होते. शिवाय पुढील 5 महिन्यात प्रगतीचा वेग कायम राखून आपली नियुक्ती सार्थ ठरवण्याचे आव्हाने होते. सर्वप्रथम गद्रे यांनी मखारे यांच्या प्रश्नातून मार्ग काढण्याचे ठरवले. त्यांनी घाईघाईने पण पूर्ण विचार न करता जे प्रयत्न केले त्याची आणि त्यांना आलेल्या अपयशाची सविस्तर माहिती इथे न घेता ती नंतर घेऊ. मात्र ते पूर्णपणे फसले आणि उलट तेढ वाढलीच ही वस्तुस्थिती आहे. सिकॉमने मखारे यांची बाजू सोडावी म्हणून वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न होऊन अनेकांच्या सहकार्याने त्यात यश आले. सिकॉम व बँकेचे संचालक यांच्यात सामंजस्य झाले. त्याचबरोबर 28 एप्रिल 2001 रोजी सिकॉमचे नामनिर्देशित म्हणून A.K.D. जाधव व शरद उपासनी यांना संचालक म्हणून बोर्डावर स्वीकृत करून घेण्यात आले. त्याचबरोबर भावी काळात दोन्ही संस्थांच्या सहकार्याचा आराखडाही तयार करण्यात आला. त्यातील पहिले पाऊल म्हणून अनिवासी भारतीयांना गुंतवणूक सेवा देणारी एक कंपनी स्थापन करण्याचे ठरून सिकॉम UWB NRI इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस लिमिटेड ही संयुक्त कंपनी स्थापन करण्यात आली. त्यात सिकॉमचा हिस्सा 51% तर बँकेचा 49% होता. या कंपनीसाठी म्हणून गद्रे अमेरिकेतील मराठी परिषदेला जाऊन आले. मात्र जागतिक मराठी परिषद घेऊ त्याला. मात्र पुढे प्रत्यक्षात या कंपनीचे फारसे काम झाल्याची किंवा दोन्ही संस्थांच्या सहयोगातून बँकेला भरीव योगदान मिळाल्याची काही विशेष नोंद हाती लागत नाही. फक्त दोघांच्यापैकी एक विरोधक कमी झाल्याचे समाधान संचालक मंडळाला मिळाले एवढेच. पण आता तेही महत्त्वाचे होते. नोव्हेंबर 2000 पासून मार्च 2001 पर्यंतच्या 5 महिन्याच्या काळात गद्रे यांचा बहुतेक वेळ मखारे या प्रकरणाच्या केसेस, त्यासंबंधीच्या प्रेस कॉन्फरन्सेस, अनेकांच्या गाठीभेटी, रिझर्व्ह बँकेशी संपर्क आणि शिवाय सिकॉम बरोबरच्या वाटाघाटीची फेऱ्या यातच गेला असावा. क्रमांक 2च्या पदावर स्वतः काम करणे एक वेळ सोपे, पण क्रमांक 1 वर गेल्यावर सर्व लोकांना कार्यप्रवण करून त्या लोकांच्याकडून काम करून घेणे खूप अवघड असते. त्याचा प्रत्यय बहुधा त्यांना येत असावा. केवळ स्वतः धावपळ व कष्ट करणे पुरेसे ठरत नाही, हे व्यवस्थापनाचे तत्व आहेच. त्याशिवाय बँकेचा 3000हून जास्त सेवकवर्गही या घडामुळे विस्कळीत झाला होता. त्यांचा बराचसा वेळ आज कंपनी लॉ बोर्डात काय झाले, कोण काय म्हणाले या व अशा चर्चेत जाऊ लागला असेही म्हणावेसे वाटते. त्यात भर म्हणून वेतन कराप्रमाणे जादा फरकाचा सुमारे 11 कोटीचा खर्च वाढला होता. बँकेच्या संचालकांनी केवळ आपले प्रभुत्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यात कायम राहावे म्हणून कर्मचाऱ्यांचा वेलफेअर ट्रस्ट स्थापन करून एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन योजनेखाली सुमारे 7.5 कोटी रुपयाचे बँकेचे शेअर्स मार्केटमध्ये बाजारभावाने खरेदी करून कमी दराने त्या ट्रस्टला दिले. त्यात सुमारे 1.5 कोटी रुपयांचा तोटा शेअरहोल्डर्सच्या माथी मारण्यात आला आणि तोही केवळ संचालकांची पदे राखण्याच्या हट्टापायी का अशी एक शंका मनात येते. अर्थात याचाही सविस्तर उपाय पुढे येईल. त्यासंबंधी रिझर्व्ह बँकेबरोबर वाद खूप होऊन त्याचीही तरतूद करावी लागली. भरीतभर म्हणून त्यावर्षी सिक्युरिटीजचे मार्केटचे दर कमी झाल्यामुळे त्या ट्रेडिंगमधूनही फार फायदा झाला नाही. या सगळ्याचा विपरीत परिणाम 2000-2001 सालच्या आर्थिक स्थितीवर होणे अपरिहार्यच होते. त्यामुळे मागील वर्षाच्या निव्वळ 55 कोटी नफ्याऐवजी 31 मार्च 2001 अखेरच्या वर्षात सुमारे 16 कोटी निव्वळ तोटा झाला. खरे तर प्रांजळपणे व सविस्तररित्या या सर्व गोष्टी भागधारकांच्या पुढे मांडल्या असत्या तर डिव्हिडंड न देताही त्यांचे समाधान झाले असते. परंतु त्यावेळी रिझर्व्हमधून रक्कम वर्ग करून 10% डिव्हिडंड देण्यात आले. हा एक तऱ्हेचा पलायनवाद होता असं मला वाटतं. यावर्षी ठेवी 850 कोटींनी तर ॲडव्हान्सेस 350 कोटींनी वाढले होते, पण स्थैर्य रिझर्व्ह मात्र 2 कोटींनी कमी झाले होते. त्या वर्षात एकही नवीन शाखा उघडली गेली नव्हती. बँकेच्या 65 वर्षात तोटे होण्याची पहिली वेळ अकार्यक्षमतेमुळे तर चोरी झाल्याने 45 वर्षापूर्वी आली होती. त्यानंतर तोटा झाली ही दुसरी वेळ. अस्थिरतेचे ते सूचक चिन्ह होते.
31 मार्च 2001 रोजी संपलेल्या वर्षा हिशोबांना मंजुरी देण्यासाठी ही वार्षिक सभा 23 ऑगस्ट 2001 रोजी झाली. त्यातच लेले, आठवले, सौ प्रभा कुलकर्णी, जाधव वगैरेंच्या संचालकपदी नियुक्तीला मंजुरी देण्याचा विषय होता. या मीटिंगपूर्वी मखारे यांनी प्रॉक्सी दाखल केल्या होत्या. प्रत्यक्षात मीटिंगमध्येही विरोध केला व या सभेची कारवाई कंपनी लॉ बोर्डाच्या आदेशानुसार CR मेहता या तटस्थ अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यातही प्रॉक्सी वॉर होतेच. पण यावेळी सिकॉम व एसॉपमुळे भागदार झालेल्या दोन्ही संघटना संचालक मंडळावर असल्या होत्या. त्यामुळे त्या प्रॉक्सी वॉरमध्ये मखाऱ्यांचा पराभव झाला. पण त्यातही त्यांचे प्रतिनिधी शरद उपासनी हे अधिकारी संघटनेच्या पाठिंब्यामुळे विजयी झाले होते. त्यावरून त्या संघटनेत गद्दारीचा गदार होऊन काहींना नंतर राजीनामेही द्यायला लागले. 2001-2 या वर्षात गद्रे यांना थोडी तरी उसंत मिळाली. त्याचा उत्तम उपयोग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण अधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांचाच विश्वास प्राप्त करून त्यांना कामाला लावण्यास त्यांना पुरेसे यश आले असे म्हणता येत नाही. संचालक मंडळाने बहुधा त्यांची तुलना सतत माजी चेअरमन जोशी यांच्याबरोबर करण्याचा प्रयत्न केला. त्यामधून त्यांनाही पूर्ण समाधान मिळेना. सिकॉमचा संचालकांचाही दृढ विश्वास त्यांना मिळत नसावा. यामुळे गद्रे यांची खरं तर एकाकीच लढाई होती असे म्हटले पाहिजे. मार्च 2002 अखेर तोटा न येता सुमारे 26 कोटी निव्वळ नफा झाला. या गद्रेच्या त्या प्रयत्नांना यश आहे असं म्हणायला पाहिजे. ठेवी व ॲडव्हान्समध्ये वाढ न थोडी घट होऊन हा नफा झाला होता हे विषय. याचा दुसरा अर्थ यापूर्वी काही वर्षे 31 मार्चला विंडो ड्रेसिंग म्हणतात त्याप्रमाणे वर्षाखेरी दाखवणे तात्पुरत्या ठेवी आणून आपण बारकाईने वाचलं पाहिजे. याचा दुसरा अर्थ यापूर्वी काही वर्षे 31 मार्चला विंडो ड्रेसिंग म्हणतात त्याप्रमाणे वर्षाखेरीज दाखवण्यासाठी तात्पुरत्या ठेवी आणून तसेच ॲडव्हान्सही द्यावायचे असा प्रकार होत असलाच पाहिजे हेही स्पष्ट होते. त्यावर्षी 15% डिव्हिडंड देण्यात आले आणि शिवाय 3 नवीन शाखाही काढण्यात आल्या. 2002 आणि 2003 सालच्या प्रारंभीच गद्रे बोर्डाच्या दरम्यानचा सुसंवाद कमी होऊ लागला असावा असे वाटते. 2002-01 मध्ये तोटा होता तर 2001-02 मध्ये नफा झाला होता पण तो पुरेसा नव्हता. त्यामुळे पहिल्या वर्षी 10% तर त्यावर्षी 15% एवढेच डिव्हिडंड देता आले होते. 10 रुपये शेअरवर 30 रुपये प्रीमियम घेतल्याने भागधारकांना तो 40 रुपयांना पडला होता. त्यामुळे प्रत्येकी ₹1.50 डिव्हिडंड म्हणजे येलचे प्रमाण 3.75 एवढे नगण्य पडत होते. तेव्हा बँकेच्या मुदत ठेवींना 10-11% व्याजदराच्या मानाने ते खूपच कमी असल्याने भागधारक नाराज होते. सिकॉमचे संचालक आलेच. आता मखारे यांच्या केसचे काय होणार? आम्ही एसॉप खाली शेअर घेतले म्हणजे आम्ही आता मालकच आहोत अशी संघटनेच्या नेत्यांची आणि कर्मचाऱ्यांची भावना. या सगळ्या चर्चा कर्मचारी अधिकारी यांच्या सतत चालू होत्या. त्यामुळे मुख्य कामाकडे लक्ष कमी होऊन ग्राहक सेवेवर होणाऱ्या विपरीत परिणामामुळे ग्राहकांची ती नाराजी वाढत होती. वृत्तपत्रातून बँकेच्या वादविवादी चर्चा अनेक वेळा येत होती. असे सगळेच अस्थिरतेचे वातावरण होते. परिणामी असे म्हणतात की एप्रिल-मे 2002 सालच्या सुमारास रिझर्व्ह बँकेने गद्रे यांना आपल्या पदावर राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता. परंतु संचालक मंडळाने रद्दबदली करून त्यांची मुदत संपेपर्यंत राहू देण्यास रिझर्व्ह बँकेला राजी केले. त्याविषयी अर्थात ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. पण पुढील घटनावरून ते सत्य असावं असं वाटतं. निष्कर्ष अंदाज आहे हा. या अस्थिर पार्श्वभूमीवर गद्रे व संचालक मंडळाने मखाऱ्यांशी पुन्हा वाटाघाटी करून काही तडजोडीवर एकवाक्य झाले. त्यानंतर मखाऱ्यांचे 2 प्रतिनिधी संचालक मंडळावर घ्यायचे ठरले व त्याप्रमाणे A.B. तेलंग व V.V. अग्रवाल यांना 29 ऑक्टोबर 2002ला संचालक मंडळावर स्वीकृत करून घेण्यात आले. मात्र या तडजोडीच्या मखारे यांनी पालन करायच्या भागाचे पालन त्यांनी अनेक दिवस केले नाही. मखारे यांच्या बरोबरीने आता अधिकारी संघटना म्हणजे बँकेची अधिकारी संघटना व कर्मचारी संघटना यांनाही इस्वाप खाली घेतलेल्या शेअर्सच्या वेळी संचालकांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण झाली होती. त्या आश्वासनानुसार त्या प्रत्येकांचा एक संचालक घ्यावायचा होता. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2002ला अधिकारी संघटनेचे नामनिर्देशन म्हणून नाशिक येथील चार्टर्ड अकाउंटंट V.M. गोविलकर तर 28 डिसेंबर 2002ला कर्मचारी संघटनेद्वारे सातारचेच K.H. नावंदर यांना संचालक म्हणून स्वीकृत करून देण्यात आले. दोन्ही संघटना आता एकाच वेळी सेवकांच्या हितरक्षणासाठी झगडण्याची आणि त्यांच्यासंबंधी व्यवस्थापकीय निर्णय घेण्याची अशी दुहेरी भूमिका वठवणार होत्या. म्हणजेच त्यांनी नामनिर्देशित केलेल्या संचालकांना डबल रोल करावा लागणार होता. बायबलमध्ये नो मॅन कॅन सर्व्ह 2 मास्टर्स असे एक महत्त्वाचे वचन आहे.
अशी वचने सार्वकालिक सत्य सांगत असतात. त्या वचनाप्रमाणे या संचालकांची स्थिती कर्मचारी आणि व्यवस्थापन या दोघांचेही प्रतिनिधी म्हणून काम करताना होणार होती. अशामुळे कोणाचे हित सांभाळले तर जात नाहीच, उलट दोघांची नाराजीच ओढून घ्यावी लागते आणि अंतिमतः त्या संस्थेलाही धोक्याचेच ठरते. आज इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग